नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। नागपूर शहर पुरवठा विभागात मोठी हलचल। रमाई महिला बचत गट वार्ड क्रमांक 3 धंतोली झोन सस्ता भाव दुकानास परवाना मंजूर झाला असून व पुरवठा विभागातून इलेक्ट्रॉनिक मशीन व संबंधित क्षेत्रातील कार्डधारकांची यादी देऊन सुद्धा परिमंडल अधिकाऱ्यांनी दुकान पूर्वत सुरू केले नाही। दिनांक 17/1/25 परिमंडल अधिकारी परिमंडल नागपूर यांच्या अहवालानुसार सस्ता भाव दुकान पूर्वत सुरू करण्यात येत आहे असे आदेश देऊन सुद्धा सस्ता भाव दुकान सुरू केले नाही। सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी व वरिष्ठ अधिकारी हे या विषयावर काही बोलण्यास तयार नाही। सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे खुले आरोप केले आहे। धन्यवाद। रमाई महिला बचत गट धंतोली झोन या बचत गटाला 2013ला दुकान अलाट झाली धंतोली एरियामध्ये। धंतोली परिसर हा कसा आहे हा आपण सर्वांना माहीत आहे। त्या धंतोली परिसरामध्ये दुकान चालवणे शक्य नसल्यामुळे ती दुकान दुसऱ्या वार्डामध्ये ट्रान्सफर करण्यात यावी याकरिता अर्ज करण्यात आला। त्या अर्जावर विभागातर्फे पूर्णपणे कारवाई करण्यात आली आणि ती कारवाई झाल्यानंतर ते दुकान पूर्वत सुरू व्हावं असा आदेश अन्नधान्य वितरण अधिकारी नागपूर यांनी दिला। त्या दुकानाला जे नूतनीकरण नव्हतं ते नूतनीकरण दंडाच्या स्वरूपामध्ये विभागाने वसूल केलं आणि आदेश दिला की दुकान पूर्वत सुरू व्हावं। या आदेशानंतर ही दुकान सुरू व्हावी करिता जी पॉश मशीन आहे ती पॉश मशीनसुद्धा देण्यात आली। आता फक्त या पॉश मशीनमध्ये जे कार्ड अटॅच करायचे आहेत जोडायचे होते तेच काम बाकी होतं आणि ते काम करत असताना धंतोली झोनचे पुरवठा निरीक्षक विकास बिबटे यांनी त्यावेळेस 50,000ची मागणी केली। ती मागणी 50,000ची केल्यानंतर मी काही त्यांना म्हटलं की आता सर्व झालेलं आहे, तुला पैसे द्यायची काही गरज नाही आहे। तर त्यांनी त्या आदेशावर मार्गदर्शन म्हणून पुन्हा एक पत्र पुरवठा विभागाला पाठवलं आणि दुकान सुरू होण्याची प्रक्रिया या ठिकाणी थांबवण्यात आली। या ठिकाणी 2 चुका नंतर आमच्या लक्षात आल्या। त्या 2 चुका म्हणजे जो आदेश करण्यात आलेला आहे तो आदेश करताना जो क्षीरसागर म्हणून जो पुरवठा विभागाचा क्लर्क आहे यांनी त्या आदेशामध्ये ही दुकान वार्ड नंबर 74 टिंगना रोड इथे पूर्वत सुरू करण्यात यावं अशी नोंद करायला पाहिजे होती, पण त्यांनी ती नोंद केली नाही। त्यामुळे टळवाटळवीचे काम पुरवठा विभाग करीत आहे। जानेवारीपासून तर आजपर्यंत ही दुकान सुरू करण्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आम्ही केल्या तरी दुकान सुरू होत नाही। त्याचं मुख्य कारण असं आहे की या विभागामध्ये तत्कालीन जे पुरवठा अधिकारी होते विनोदजी काळे, हे विनोद काळे हे जातीयवादी आहे। त्यांनी आदेश केला परंतु दुकान सुरू होऊ नये याकरिता त्यांनी काडी करून ठेवलेली आहे। त्यांच्यामुळे इथले दुसरे कर्मचारी हे दुकान पूर्व सुरू करण्याचा प्रयत्न करीत नाही, कारण विनोद काळे हा पैशाने जब्बर आहे। त्याचप्रमाणे नागपूर मुंबई मंत्रालयामधील त्याची चांगली पकड असल्यामुळे तिथले कर्मचारी आणि अधिकारी विनोद काळेला भितात आणि विनोद काळेच्या भीतीमुळं ही जी रमाई महिला बचत गट जी दुकान आहे ही सुरू होत नाही आणि याकरिता या जातीयवादी विनोद काळेवरती आणि पुरवठा विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी ही दुकान सुरू होण्याकरिता थांबविलेलं आहे, रुकावट घातलेली आहे, त्यांच्यावरती शासनाने कडक कारवाई करावी अशी मी विनंती करतो। याकरिता आपण कोणाला निवेदन दिलं आहे का? या दुकान सुरू करण्याकरिता अन्न पुरवठा अधिकारी
यांनाच आम्ही निवेदन दिलेलं आहे. कालही आम्ही त्यांच्या या बाबतीत चर्चा केली, परंतु ते चर्चा करीत असताना मला स्पष्ट असं जाणवलं की दलित समाजाच्या दुकानाला सुरू करण्याची जी मानसिकता यांच्यामध्ये आहे ती होणार नाही आणि हे दुकान ते सुरू करणार नाही. हीच दुकान जर इतर जातीच्या लोकांची असती, इतर व्यक्तीची असती, तर ती लगेच सुरू झाली असती. या विभागामध्ये यापूर्वी अनेक लोकांचे दुकानाचे ट्रान्सफर झालेले आहे, अनेक बोगस दुकाने सुरू करण्यात आलेली आहे. त्या बोगस दुकानाची कोणत्याही प्रकारे चौकशी होत नाही आहे, कारण ते इतर जातीचे आहेत आणि पैसेवाले आहेत. पैशाच्यामुळे पुरवठा विभाग हा भ्रष्टाचाराचा एक अड्डा बनलेला आहे आणि या भ्रष्टाचारामुळे इथं कोणतंही काम ओलंही जळते आणि वारलंही जळते, अशा पद्धतीची इथली ही प्रथा आहे. आणि म्हणून या पुरवठा विभागामध्ये जे काही प्रकरण झालेले आहेत, विनोद काडेचं तांदळाचं प्रकरण आहे, अनेकदा त्याची मागणी केलेली आहे चौकशीची, परंतु ती सुद्धा मागणी होत नाही आहे, चौकशी होत नाही आहे. म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्याला प्रोत्साहन देणे, त्यांना प्रमोशन देणे, असं या शासनाचं धोरण असलं पाहिजे, कदाचित असं मला वाटते. याबरोबरच तुम्हाला आणखी एक बचत गटाची माहिती देतो. माझ्या शेजारी ज्या महिला उभ्या आहेत, संगीता उके म्हणून, यांचं सुद्धा महिला बचत गट आहे. यांच्या बचत गटाच्या नावाने दुकान अलाट आहे, परंतु यांना न माहीत होतात की दुकान ॲड्रेस चेंज करून, पत्ता चेंज करून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या कोणी बाई चालवत आहे. त्या बाबतीत यांनी अनेक दिवसापासून तक्रार केलेली आहे आणि ते बाई राजकीय पाठबळ आहे त्या बाईला आणि आर्थिक पाठबळसुद्धा मजबूत आहे. त्यामुळे या बाईला न्याय मिळत नाही आहे. आणि याकरिता आजच्या या प्रसंगी माझी विनंती आहे की ही ती चौकशी या झाली पाहिजे आणि ही दोन्ही दुकानाचा जो मसला आहे तो मसला लवकरात लवकर सॉल्व झाला पाहिजे अशी विनंती करतो. आणि जे पुरवठा विभागाचे धंतोली झोनचे जे पुरवठा निरीक्षक आहेत आणि प्रमोद क्षीरसागर आहेत, यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण ते सुद्धा ते जबाबदार आहेत. अधिकारीपेक्षा हे पण सुद्धा जबाबदार आहेत, असं या ठिकाणी मी मागणी करतो. इन्होंने बोले थे मुझे, ये मैडम ने इनसे लिखित में लिए और बोल रहे फिर बाद में कि कोर्ट में चले जाओ तुम. अरे तो हमको लेटर कुछ दोगे? हाँ ना मैडम, आपने बोले, मैडम आपने, मैं भी थी, ये भी थी, चलो आप झूठ बात कर रहे, हम भी झूठे हैं, ठीक है. अब लेकिन आपको हम लोगों ने जो लेटर मांगे वो दिया आपने. तायड़े सर से मैं घूम रही हूँ सर, जब तायड़े सर थे ना तब भी इन्होंने इनके सामने वहाँ पे, फिर काड़े सर के भी टाइम पे वही, यानी हमको सिर्फ झुलाने का काम. क्योंकि वो मजबूत पार्टी है, वो इनको बराबर संभाल रही होंगी. हम गरीब इंसान, हम कहाँ से करेंगे इतना सब कुछ? आप भी पैसा नहीं दे रहे करके? कहाँ से देंगे? हाँ वही एक है ना, सिंपल सा एक फंडा है कि मैं माहिती अधिकार में ये लेटर मांग रही हूँ आप लोगों को. आपका काम है महीना भर, 1.5 महीना, जीआर के अनुसार अगर अपने को चाहिए भी तो 3 महीने बहुत हो गए. उसके बाद में हमें देना चाहिए ना. आज 1.5 साल का जमाना हो गया, कभी इनके अधिकारी चले जाते. वो मैडम के पास गई थी मैं, सिरेकर सर के जाने के बाद दूसरी मैडम आई थी, फिर बाद में रिपीट में वो मैडम के पास में मैं गई, क्योंकि ये बेचारी गरीब है, बर्तन घसने जाती. देखो खुद का राशन दुकान होने के बाद में बर्तन घसती. मैं हूँ अपनी थोड़ी सक्षम हूँ, लेकिन मैं आना जाना कर सकती हूँ, क्योंकि मैं पेट्रोल भर सकती हूँ, मैं कर सकती हूँ, तो मैं आती हूँ. तो फिर भी उनको जाके मैं पूछी हूँ, मैं बोली मॅडम आमच्या लेटरचा काही द्या ना हो. तर बोलते कैसे, आता तर आलो, मग मी देईन ना, थांबा ना थोडंसं, सगळे डॉक्युमेंट्स आहेत ना, एका एका पाहू का? अरे बाबा हाँ तो तुम बैठे ही उसी के लिए हो ना. ये मैडम ने मुझे बोले हैं, बोले हाँ देती हूँ. नहीं बोलते, देती हूँ, लेकिन देती हूँ तो कब देते हो? एक लिमिट रहती ना देने के लिए भी. हर बार हम लोग आते जाएंगे, हर बार आपको पूछते जाएंगे. मॅडम तुमचं जे अलॉटमेंट झालेलं आहे कोणत्या वर्षी झालं होतं? 2014 मध्ये कोणता बचत गट होता? रमाई महिला बचत. काय घडलं असं की जे तुम्हाला ते अलॉटमेंट असून सुद्धा तुमचं चालू झालेलं नाही?
ते न कळता आम्हाला दुसऱ्या बाईला देण्यात आला तो पण तुमच्या नावाने तर सर्व अलॉटमेंट अलॉटमेंट सगळं झालं पण लायसन तिथे जाऊनच तिच्या नावावर डायरेक्ट कसं झालं ते आम्हाला माहिती नाही. तीच मागणी तुम्ही काय सांगा? यांचं प्रकरण असं आहे की 14मध्ये यांना दुकानाला घेतलं आणि त्या काळामध्ये यांनी काही दुकान सुरुवात केली नाही. तर नियमाप्रमाणे जर अगर 5-6 महिने तुम्ही दुकान सुरू करत नाही तर त्याकरिता तुम्हाला पुन्हा परमिशन घ्यायला लागते दुकान सुरू करण्यासाठी. तर यांनी मंत्रालयामध्ये परमिशनकरिता अर्ज केलेला होता. या बाई गरीब आहे, या बाई मुंबईला जाणं येणं करू शकत नाही, तितका पैसा शेअर करू शकत नाही, म्हणून यांनी एक परिचित कार्यकर्ता म्हणून असलेल्या महिलांना हे मंत्रालयातून प्रकरण करण्याकरिता सांगितलं. त्यांना यांनी आपल्याजवळचे डॉक्युमेंट दिले आणि डॉक्युमेंट दिल्यानंतर त्या महिलांनी काय केलं की मंत्रालयातून ऑर्डर घेतल्याच्या नंतर जो बेजनबाग जरीपट्टा एरियाच्या नावाने जे मंजूर होती ती बेजनबाग एरिया मंजूर न करता त्यांनी ते दुसऱ्या जरीपट्टा नारासोंच्या साईडला त्यांनी ते नेलं आणि यामुळे यांना काही माहीत नाही पडलं की माझी दुकान हे या ॲड्रेसवरती सुरू आहे. नंतर काही दिवसांनी यांना माहीत पडलं, तेव्हापासून हे प्रयत्नशील आहे, सतत प्रयत्न करत आहे, पण पुरवठा विभाग यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नाही आणि यांना पाहिजेत असलेले जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंटसुद्धा यांना देत नाही. पण ते अलॉटमेंट आताही यांच्याच नावाचे आहे. महिला आता की ज्यांचे चालवतात त्यांचं काय नाव आहे? ममता शेखर सायाम त्यांचं नाव आहे. त्यांनी ज्या लेडीज चालवत आहेत म्हणजे त्यांनी चोरी केली तुमच्या दुकानाची असंच झालं असंही ना, म्हणू शकतो आपण. हो ना? हा. म्हणजे ह्या पुरवठा विभागामध्ये चोरीच्या प्रकरण चोरीचं प्रकरण होते चोरी, भ्रष्टाचार, सगळं बाकी बोगस. सगळे लेटर येतात पण तो लेटर आमच्याकडे आला तिच्याकडे डायरेक्ट कसा गेला. अनेक दुकाने या ठिकाणी बोगस आहेत. ह्या प्रकरणामध्ये आपण कुठपर्यंत गेले आहात? कुठं कुठं चौकशी मागितली आहे? मंत्रालय काही कुठून काहीच नाही घडलं. नाही काहीच नाही